नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला असा की महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो श्रीवर्धन रायगड. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की 15व्या वित्त आयोगाची अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाची अध्यक्ष कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर ANK सिंह. प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की कृषी मूल्य आयोग याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? कृषी मूल्य आयोग याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1965. प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रेखीय संवेग. प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज ही कोणत्या प्रकारची असते? आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज ही कोणत्या प्रकारची असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो AC. प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता आहे? भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ब्रिटन. प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लायकोपिन. प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की कोणत्या पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? कोणत्या पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो तांबड्या रक्तपेशी. प्रश्न क्रमांक नववा असा आहे की रांडे गांधी अँड जिना या ग्रंथाचे लेखन कोण आहे? रांडे गांधी अँड जिना या ग्रंथाचे लेखन कोण आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 10वा असा आहे की जनरल डायर यांचा वध खालीपैकी कोणी केला? जनरल डायर यांचा वध खालीपैकी कोणी केला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उधम सिंग. प्रश्न क्रमांक 11वा असा आहे की गोलपिटा या पुस्तकाचे लेखन कोण आहेत? गोलपिटा या पुस्तकाचे लेखन कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नामदेव ढसाळ. प्रश्न क्रमांक 12वा असा की 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. प्रश्न क्रमांक 13वा असा की धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नाशिक. प्रश्न क्रमांक 14वा असा की नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बीड. प्रश्न क्रमांक 15वा असा की इंद्रावती, मांजरा, धारणा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? इंद्रावती, मांजरा, धारणा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. प्रश्न क्रमांक 16वा असा की अस्तंबा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंबा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार. प्रश्न क्रमांक 17वा असा आहे की वसई मनोर या महाराष्ट्रातील खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वसई मनोर या महाराष्ट्रातील खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ठाणे. प्रश्न क्रमांक 18वा असा आहे की अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कलिंगड. प्रश्न क्रमांक 19वा असा आहे की हिमवृक्षालीकरिता प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? हिमवृक्षालीकरिता प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 20वा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे?
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो विदर्भ. क्रमांक 21 असा आहे की नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गोंदिया. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अजिंक्यतारा. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की खोगीर भरती बटाट्याची चाळ ही पुस्तके खालीलपैकी कोणाचे आहेत? खोगीर भरती बटाट्याची चाळ ही पुस्तके खालीलपैकी कोणाचे आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पु. ल. देशपांडे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की मेन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? मेन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लाल बहादूर शास्त्री. क्रमांक 25 असा आहे की आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात? आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कृष्णाजी केशव दामले. क्रमांक 26 असा आहे की नायट्रोजन या वायूचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे? नायट्रोजन या वायूचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 78%. प्रश्न क्रमांक 27 असा आहे की ग्रीन पार्क भारतामधील स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? ग्रीन पार्क भारतामधील स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कानपूर. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की संयुक्त राष्ट्र संघटना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? संयुक्त राष्ट्र संघटना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 24 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 29 असा आहे की पंचायत राज्य पद्धतीचा स्वीकारणारे देशातले पहिले राज्य कोणते? पंचायत राज्य पद्धतीचा स्वीकारणारे देशातले पहिले राज्य कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. प्रश्न क्रमांक 30 असा आहे की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्य पद्धती केव्हा स्थापन करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्य पद्धती केव्हा स्थापन करण्यात आली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 31 असा आहे की प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सन 1904. प्रश्न क्रमांक 32 असा आहे की अहमदनगर ते कल्याण महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? अहमदनगर ते कल्याण महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो माळशेज. प्रश्न क्रमांक 33 असा आहे की जयपूर फूडचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? जयपूर फूडचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर प्रमोद शेट्टी. प्रश्न क्रमांक 34 असा आहे की कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नाशिक. प्रश्न क्रमांक 35 असा आहे की किसनगंगा प्रकल्प कोणत्या राज्यात साकारला जात आहे? किसनगंगा प्रकल्प कोणत्या राज्यात साकारला जात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 36 असा आहे की लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न क्रमांक 37 असा आहे की हिमसागर ही आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? हिमसागर ही आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 38 असा आहे की महाराष्ट्रातील कोणता जिल्हा शेवटी निर्माण झाला आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा शेवटी निर्माण झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पालघर. प्रश्न क्रमांक 39 असा आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झाली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 24 ऑक्टोबर 1884.
प्रश्न क्रमांक 40 असा आहे की पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गणेश वासुदेव जोशी. प्रश्न क्रमांक 41 असा आहे की भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दिल्ली. प्रश्न क्रमांक 42 असा आहे की लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मणिपूर. प्रश्न क्रमांक 43 असा आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अमरावती. प्रश्न क्रमांक 44 असा आहे की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न क्रमांक 45 असा आहे की झाडांच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? झाडांच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सूर्यप्रकाश. प्रश्न क्रमांक 46 असा आहे की माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रायगड. क्रमांक 47 असा आहे की भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो हिराकूड धरण. प्रश्न क्रमांक 48 असा आहे की भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली? भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 49 असा आहे की भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉल्फिन. प्रश्न क्रमांक 50 असा आहे की भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक कोठे आहे? भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान.